नगर परिषदेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजगुरुनगर शहरामध्ये जे आरक्षण पडलेलं आहे त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मी विजय शिवराम डोळस एक जनहितार्थ याचिका आज मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करत आहे। 2014 मध्ये राजगुरुनगर नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर मागासवर्गीयांचं एससी कॅटेगरीचं जे रिझर्वेशन जे होतं ते प्रभाग क्रमांक 10 मध्ये पूर्वी देखील पडलेलं होतं, परंतु नियमाप्रमाणे रोटेशन पद्धतीने किंवा चक्रानुरूपे ते आरक्षण बदलणं फार गरजेचं होतं। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला एकाच वॉर्डामध्ये जर का एकच आरक्षण पडत जर राहिलं तर एकच माणूस निवडून येणार आणि तिथे दुसऱ्या उमेदवाराला उभं राहण्याची किंवा निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार नाही। त्यामुळे आम्ही हायकोर्टाकडे माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून अशी मागणी करतो की जे मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे, मग एससी कॅटेगरीचं जे प्रभाग क्रमांक 10चं जे आरक्षण पडलेलं आहे ते चक्रानुरूपे म्हणजे रोटेशन पद्धतीने ते दुसऱ्या वॉर्डामध्ये कुठल्याही इतरत्र वॉर्डामध्ये फिरवण्यात यावे। त्याचा फायदा असा होणार आहे की त्या वॉर्डामध्ये राहणारा ओपन समाजाचा किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा जो उमेदवार आहे त्याला देखील तिथं निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येक वेळेला वारंवार एकाच वॉर्डामध्ये आरक्षण जर का टाकलं तर त्याच समाजातील त्याच जातीतील लोकांना त्या जागेवर उभं राहण्याची संधी मिळेल। परंतु असं जर का होत राहिलं तर हे निवडणूक आयोग जे आहे ते त्या व्यक्तीवरती म्हणा त्या व्यक्तींवरती किंवा त्या जाती धर्मावरती ते अन्याय करते। या विरोधामध्ये आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज याचिका दाखल करतोय। दुसरं मूळचं कारण असं आहे की राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये ज्या मतदार याद्या जाहीर झालेल्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये देखील अनागोंदी कारभार झालेला आहे। त्याच्यामध्ये देखील फार मोठा घोळ निर्माण झालेला आहे। बोगस मतदार याद्या म्हणजे एक नंबर मधला जो माणूस आहे त्या मतदाराचं नाव 2 नंबरमध्ये येते, 3 नंबरमध्ये येते, 10 नंबरमध्ये जाते। तर त्याचा एकदा राजगुरुनगर नगर परिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार ती मतदार यादी तयार करावी। एवढंच मी या निमित्ताने बोलतो। जय भीम, जय महाराष्ट्र।